सिनेस्कोप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। ही गोष्ट आहे नुकत्याच लग्न झालेल्या एका सुंदर स्त्रीची आणि तिच्यावर प्रेम करणाऱ्या 12 वर्षाच्या कोवळ्या मुलाची। तिचं सौंदर्य तिच्यासाठी वरदान नसून शाप ठरतं। ही आहे मलिनाच्या प्रेमाची, एकटेपणाची आणि समाजाच्या निर्दयी मानसिकतेची हृदयस्पर्शी कथा। चित्रपटात साल दाखवला आहे 1940चं। इटलीच्या सिसिलीमध्ये कास्टेलकुटो नावाचे एक छोटे शहर आहे। तो काळ आहे दुसऱ्या महायुद्धाचा, त्यामुळे सगळीकडे गोंधळाचं वातावरण आहे। एके दिवशी म्हणजे 10 जून 1940 रोजी सकाळी सैन्याचे लोक सर्वांना संध्याकाळी 5 वाजता रेडिओवरून युद्धाची सूचना ऐकण्याची विनंती करताना दिसतात। संध्याकाळी 5 वाजता इटलीचा हुकुमशहा मुसोलिनी इंग्लंड आणि फ्रान्स विरुद्ध दुसऱ्या महायुद्धात भाग घेतल्याची घोषणा करणार आहे। दुसरीकडे त्याच शहरात 10 ते 12 वर्षाचा रेनाटो नावाचा मुलगा राहतो। त्याच दिवशी रेनाटोला त्याचे वडील नवीन सायकल घेऊन देतात। रेनाटो सायकल घेऊन लगेच आपल्या मित्रांकडे धावतो। सायकल असणाऱ्या मुलांचा एक गट आहे ज्यात सामील व्हायचं म्हणून त्याने सायकल विकत घेतली होती। ते सगळे एका ठिकाणी जमतात। सर्वजण एका खास व्यक्तीच्या येण्याची वाट पाहत बसले आहेत। रेनाटोही त्यांच्यासोबत बसतो। थोड्या वेळाने दूरवरून ती व्यक्ती येताना दिसते। जसे ती जवळ येते तसे सर्वांच्या नजरा तिच्यावर खेळतात। ती असते त्या छोट्या शहरातील सर्वात सुंदर आणि आकर्षक तरुण स्त्री मलिना स्कॉर्डिया। सर्व मुले तिच्याकडे एकटक पाहतात। रेनाटो मलिनाला प्रथमच पाहतो आणि तिच्या प्रेमात पडतो। मलिनाने तिचा पती निनो, जो सैन्यात शिपाई आहे, लग्नानंतर या शहरात राहायला आले होते। पण लग्नानंतर काही महिन्यातच युद्ध सुरू झाल्याने निनोला दुसऱ्या महायुद्धात लढण्यासाठी जावं लागलं। त्यामुळे मलिना घरात एकटीच राहते। तिचे वडील इटालियन भाषेचे प्राध्यापक आहेत। ते याच मुलांच्या शाळेत शिकवतात। रेनाटो आणि त्याचे मित्र समुद्रकिनारी बसून गप्पा मारत बसलेले असताना एक मुलगा सांगतो, मलिनाने मला एकदा सिगरेट आणायला बोलवलं होतं। मी पैसे घ्यायला गेलो तेव्हा तिने पैसे खाली टाकले। मी ते उचलायला गेलो तेव्हा तिने आपला गाऊन खाली पाडला आणि मी तिला नको त्या अवस्थेत पाहिलं। अशा प्रकारच्या काल्पनिक कहाण्या सांगून ते मित्रांमध्ये स्वतःबद्दल बाडाई मारत। दुसऱ्या दिवशी रेनाटो शाळा चुकून मलिनाच्या घरासमोर जाऊन एकटा बसतो आणि कल्पना करतो की तिने त्याला सिगरेट आणण्यासाठी पैसे घ्यायला बोलवले। तो तिच्याकडे पैसे घ्यायला जातो आणि तिने देखील पैसे खाली टाकलेत। काही वेळाने तो स्वप्नातून बाहेर येतो। रेनाटो लहान मुलगा आहे आणि मलिना तरुण स्त्री। मलिना समोर मोठं दिसण्यासाठी तो वडिलांची लग्नातली पॅन्ट चोरून त्यांना न विचारता स्वतःच्या मापाची करून आणतो। वडिलांना कळल्यावर ते त्याला मारतात, पण त्याला काही फरक पडत नाही। सगळे रात्री झोपल्यावर तो रात्री गुपचूप खिडकीतून बाहेर पडून मलिनाच्या घराकडे जातो। तिथं अंगणातल्या झाडावर चढतो। त्या झाडाची फांदी घराच्या खिडकीजवळ गेलेली असते। त्यावर चढून तो भिंतीला एक छिद्र करतो आणि त्यातून आत बघतो। आत मलिनाने पातळ नाईट गाऊन घातलेला असतो। ती गाणं लावून नवऱ्याचा फोटो घेऊन नाचत असते। दुसऱ्या दिवशी रेनाटो दुकानात जाऊन रात्री मलिना ऐकत असलेल्या गाण्याची कॅसेट विकत घेतो आणि ती कॅसेट रात्री लावून ऐकत बसतो। त्याच्याकडे एक छोटा असलेलं फोटोंचं पुस्तक आहे। ते बघत त्यात तो मलिना असल्याची कल्पना करतो। कल्पनेत तो मलिना दरवाजात थांबलेली पाहतो। ती त्याच्याकडे येते। ती जवळ आल्यावर तिला तो स्पर्श करतो आणि कल्पनेच्या जगात वाहत जातो। नेहमीप्रमाणे रेनाटो मित्रांसोबत मलिनाचा पाठलाग करताना तो मित्रांना चुकवून दुसऱ्या रस्त्याने मलिनाच्या मागे जातो। तिचा पाठलाग करत तो मुख्य शहरात पोहोचतो। ती आल्यावर सगळे लोक तिला अतृप्त नजरेने बघत असतात। मलिना आपल्यापेक्षा सुंदर दिसते म्हणून महिला तिचा तिरस्कार करतात आणि तिचे बाहेर संबंध असतील अशा चर्चा करत असतात। रेनाटोला कळतं की मलिनाला बघणारे आपण एकटेच नाही, सगळे शहर तिच्या मागे लागले। तो तसाच सगळ्यांना बघत तिच्या मागे चालत राहतो। काही वेळाने ती एका घराकडे जाते आणि वर गेल्यावर खिडकीतून तिच्याकडे कोणीतरी चावी फेकतं। ती दरवाजा उघडून आत जाते। रेनाटो हे लपून बघत असतो। ते बघून तो दुःखी होतो। त्याला वाटतं तिचं कोणासोबत तरी प्रेम प्रकरण चालू आहे। दुसऱ्या दिवशी तो मलिनाचे कोणासोबत संबंध आहेत ते शोधायचं ठरवून सकाळीच तयार होऊन ती येण्याची वाट बघत बसतो। ती आल्यावर तो तिचा पाठलाग करतो। ती पुन्हा त्या घराकडे जाते। खिडकीतून एक व्यक्ती पुन्हा चावी फेकतो। मलिना चावीने दरवाजा उघडून आत जाते। रेनाटो हे लपून बघत असतो, पण त्याला काही दिसत नाही म्हणून तो घराच्या लोखंडी गेटवर चढून आत बघतो। आत त्याला मलिना दिसते आणि सोबत तिचे वृद्ध वडील असतात। ती त्यांची सेवा करायला रोज इथे येत असते। मलिनाचे कोणासोबत संबंध नाहीत हे बघून रेनाटो खुश होतो। काही दिवसांनी शहरात सैन्याचे लोक येऊन आपले बरेच सैन्य शहीद झाल्याचं सांगतात। त्यात मलिनाचा नवरा निनो स्कॉर्डियाचंही नाव असतं। ते ऐकून शहरातले लोक खुश होतात। त्यांना वाटतं आता मलिना आपलीच आहे। लोकांचे तिच्याबद्दलचे विचार बघून रेनाटो खूप चिडतो, पण तो काही करू शकत नाही। तो तिथून पळत तिच्या घरी जातो। ती घरी नसते। तो तिच्या वडिलांच्या घरी जातो। लोखंडी गेटवर चढून तो पहिल्या मजल्यावर जातो। मलिना घरात एकटीच रडत झोपलेली असते। तिला बघून कल्पना करू लागतो की तो तिला धीर देतोय। तिला म्हणतो, मी नेहमी तुझ्या सोबत राहीन, तुझी काळजी घेईन, मला मोठं व्हायला थोडा वेळ दे। शहरात मलिनाची चर्चा चालू असते। लोक तिच्या शरीराविषयी, चारित्र्याविषयी वाईट गोष्टी करत असतात। तो शहरातील चर्चमध्ये जाऊन तिथल्या देवदूताच्या मूर्तीला म्हणतो, मी मोठा होईपर्यंत मलिनाचं शहरातल्या लोकांपासून रक्षण कर। मी तुझ्यासाठी रोज एक मेणबत्ती लावत जाईन आणि रविवारी इथे येत जाईन। त्यानंतर तो नेहमीप्रमाणे तिला तिच्या घराबाहेर लपून बघत असतो। पती वारल्यानंतर ती खूप दुःखी आणि एकटी पडलेली असते। ती कपडे सुकलेत का ते बघायला येते।
बाहेर तिचे काही अंतर्वस्त्र वाळत असतात. ती घरात गेल्यावर रेनाटो त्यातील एक अंतर्वस्त्र चोरून घरी घेऊन येतो. ती रात्र त्याच्यासाठी खास असते. तो मलिनाचे अंतर्वस्त्र हातात घेऊन वेगवेगळ्या दृश्यात तो मलिना त्याच्याजवळ असल्याची कल्पना करत तो तसाच झोपी जातो. सकाळी त्याचे वडील त्याला उठवायला येतात. मलिनाचे अंतर्वस्त्र त्याच्या तोंडावर असतात. ते बघून वडील त्याला मारत उठवतात. तो आता वेड आणि विकृत झालाय म्हणतात. त्यांचा गोंधळ ऐकून त्याची आई येते. त्याला बघून तीही त्याला मारते. नंतर ती ते अंतर्वस्त्र जाळून टाकते. यानंतर त्याचे वडील त्याला खोलीत बंद करतात. तोही मलिनाच्या प्रेमात अन्नाचा त्याग करतो. त्याला बंद करून 3 दिवस होतात. त्याने काही खाल्लं नसल्याने त्याची तब्येत खराब होते. वडील घरी डॉक्टर बोलवतात. डॉक्टर म्हणतात त्याला मोकळ्या हवेची गरज आहे. त्यानंतर रेनाटो बाहेर पडून मलिनाच्या घराकडे निघतो. तो बघतो की या काही दिवसात तिच्या घरासमोर गर्दी वाढलेली आहे. लोक चालत, सायकलवर, गाडीवर जातानाही तिच्याच घराकडे बघत असतात. काही दिवसांनी मलिनाचे वडील वर्गात शिकवत असताना त्यांच्या नावे एक चिठ्ठी येते. त्यात मलिना शहरातल्या अनेक लोकांसोबत शरीर संबंध ठेवते. ती एक चरित्रहीन स्त्री आहे असं लिहिलेलं असतं. ते वाचून तिचे वडील बदनामीच्या भीतीने ती नोकरी सोडतात आणि मलिनासोबत सगळे संबंध तोडून टाकतात. मलिनाविषयी असलेल्या अफवेत काही तथ्य नाही हे फक्त रेनाटोला माहीत असतं. तो रात्री नेहमीप्रमाणे मलिनाच्या घराकडे जाऊन तिला लपून बघतो. त्या रात्री सैन्याचा अधिकारी लेफ्टनंट केडी तिच्या घरी आलेला असतो. मलिना आणि त्याचे गुपचूप प्रेम संबंध सुरू असतात. ते कोणालाही माहीत नसतं. लेफ्टनंट केडी तिथून निघल्यावर त्याला शहरातील दंतवैद्य डॉक्टर कोसिमानो बाहेर भेटतो. मलिनावरून त्या दोघात भांडणे होतात. पण दंतवैद्य आणि मलिना यांचे प्रेमसंबंध असल्याच्या अफवेमुळे दंतवैद्याची बायको त्याच्यावर पाळत ठेवत तिथे येते. तिच्यासोबत पोलीस असतात. पोलीस दंतवैद्य आणि लेफ्टनंट केडी दोघांना अटक करतात. दंतवैद्याची बायको मलिनाला वैश्य म्हणत शिव्या देते. दुसऱ्या दिवशी शहरातील सर्व लोकात मलिना, दंतवैद्य आणि लेफ्टनंट केडी यांच्या संबंधाची चर्चा सुरू असते. सर्व तिची बदनामी करत असतात. मलिना नेहमीप्रमाणे वडिलांच्या घरी जाते, पण तिने घरी येऊ नये म्हणून वडिलांनी घराचं लॉक बदललेलं असतं. यामुळे ती नाराज होऊन तिथून घरी निघून येते. हे रेनाटो लपून बघत असतो. पुढे दंतवैद्याची बायको मलिनावर व्यभिचाराची केस करते. त्यामुळे मलिना शहरातला वकील सेंटरबीला भेटायला येते. वकिली तिच्याकडे अतृप्ततेने बघत असतो. कोर्टात केसच्या दिवशी जज तिला दंतवैद्य कोसिमानो सोबत संबंध आहेत का विचारतात. ती नाही म्हणते. खरं तर दंतवैद्य फक्त एकदाच तिच्या घरी तिच्या वडिलांचे औषध देण्यासाठी आला होता. यावरून त्याने स्वतःची शेकी मिरवण्यासाठी मलिना सोबत संबंध असल्याची अफवा पसरवली होती. जज तिला लेफ्टनंट केडी सोबत असलेल्या संबंधाबद्दल विचारतात. ती म्हणते माझ्या आणि लेफ्टनंटचे संबंध ही आमची वैयक्तिक गोष्ट आहे. यावर कोणाचाही आक्षेप घेण्याचा संबंध नाही. यानंतर मलिनाचा वकील सेंटरबी केस जिंकतो. लेफ्टनंट केडीची यामुळे दुसरीकडे बदली होते आणि मलिना पुन्हा एकदा एकटी पडते. रेनाटो रोज रात्री मलिनाला छिद्रातून बघत असतो. त्या रात्री वकील सेंटरबी तिला भेटायला येतो. मलिना त्याला फीचे पैसे देते, पण ते कमी असतात. वकील फीच्या बदल्यात तिला जबरदस्ती खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार करतो. रेनाटो हे बघत असताना तो थांबलेली फांदी तुटते आणि तो खाली पडतो. खाली पडल्यावर त्याला जबर मार लागून त्याचा हात मोडतो. तो जखमी अवस्थेत दुसऱ्या दिवशी चर्चमध्ये जातो. तो देवदूताला म्हणतो मी मलिनाला माफ केलं. तिच्याकडे फीचे पैसे नव्हते, पण तू तिचं रक्षण का नाही केलं म्हणत रागात तो मूर्तीचा हात तोडतो. नंतर रेनाटो बघतो की वकील आता मलिनाच्या घरी रोज येतो. तो तिला पैसेही पुरवत असतो. ते बघून रेनाटो खूप दुःखी होतो. त्याला वाटतं की मलिना त्याच्यासोबत लग्न करेल. रेनाटो आता वकिलावरही पाळत ठेवतो. वकील त्याच्या आईला भेटायला गेल्यावर ती त्याला विधवेशी संबंध ठेवतो म्हणून छडीने मारते. वकील तिथून पळत बाहेर येतो. ते बघून रेनाटोला जाम मजा येते. नंतर तो मलिना आणि वकिलाला त्याच्या कारमध्ये बसलेलं बघतो. मलिना त्याच्यासोबतचे संबंध तोडून टाकते. म्हाताऱ्या वकिलाशी संबंध ठेवल्याने लोक आता तिला खुलेआम छेडत असतात. रेनाटो तिचा पाठलाग करत तिच्या मागे जातो. ती एके ठिकाणी थांबते. एक व्यक्ती तिच्यासाठी खाण्याच्या वस्तू घेऊन तिथे येतो, पण तिच्याकडे त्याला द्यायला पैसे नसतात. म्हणून तो व्यक्ती तिचा फायदा घेऊ लागतो. मलिनाचा पती निनो वारल्याने सरकारकडून मिळणारी पेन्शन बंद झाली होती. वडिलांनी तिच्यासोबत असलेले संबंध तोडून टाकले होते आणि तिच्याकडे उत्पन्नाचं काहीच साधन नव्हतं. रेनाटो हे लांबून बघत असतो. तितक्यात जर्मन सैन्याची खूप सारी लढाऊ विमाने शहरावरून जाताना दिसतात. ते बघून रेनाटो पळत घरी निघतो. ती विमाने शहरावर हल्ला करतात. त्या हल्ल्यात मलिनाच्या वडिलांचा मृत्यू होतो. त्या रात्री रेनाटो पुन्हा तिला लपून बघतो. मलिना आपले केस कापत असते. तिची तब्येत ठीक दिसत नव्हती. अनेक दिवसांपासून तिने पोटभर अन्न खाल्लेलं नव्हतं. नंतर ती स्वतःला स्वच्छ करते. रेनाटो डोळे विस्पारून छिद्रातून तिला बघत असतो. तितक्यात त्याला एक गाडी आल्याचा आवाज येतो. तो तिथून दुसरीकडे लपतो. एक पोलीस अधिकारी तिच्यासाठी खाण्याच्या वस्तू घेऊन आलेला असतो. त्या वस्तू देऊन तो तिच्यासोबत शरीर संबंध ठेवतो. ते बघून रेनाटोच्या डोळ्यात पाणी येतं. तो रागात निघून जातो. रेनाटो नेहमीप्रमाणे शहरात फिरत असताना पुन्हा सर्व लोकांच्या नजरा एका लाल केसांच्या स्त्रीवर रोखलेल्या तो पाहतो. सर्व लोक काम सोडून तिलाच पाहत असतात. ती मलिना असते. आता ती आधीपेक्षाही जास्त आकर्षक दिसत असते. तिने केस लाल केलेले असतात. आधी शहरात फिरताना ती नजर खाली करून चालत असे. यावेळी ती आत्मविश्वासाने लोकांमधून चालत येऊन
एका कॅफेच्या बाहेर खुर्चीवर बसून पर्समधून सिगारेट काढते. तिला बघून अनेक पुरुष लायटर घेऊन तिच्याकडे धावतात. तिच्यासमोर पर्याय नसल्याने मलिना वेश्या व्यवसायाकडे वळते. आता मलिना शहरातील वेश्या व्यवसाय करणारी महिला जिनासोबत दिसू लागते. त्यांच्या शहरावर जर्मन सैनिकांचा ताबा असल्याने काही जर्मन अधिकारी तिचे ग्राहक बनलेले असतात. रेनाटो सलूनमधून तिला बघत असतो. तिला त्यांच्यासोबत बघून रेनाटो चक्कर येऊन तिथेच खाली पडतो. त्याला त्याची आई चर्चमध्ये घेऊन जाते. फादर त्याच्या अंगात पिशाच्य असल्याचं सांगून त्याच्यावर भूत प्रेत उतरवण्याचे उपचार करू लागतात. पण यानेही तो ठीक होत नाही. त्याचे वडील त्याच्या आईला ओरडून असलं काही करू नको म्हणतात. त्यांना माहीत असतं रेनाटोला नेमकं काय झालं आहे. दुसऱ्या दिवशी ते त्याला घेऊन वेश्यालयात जातात. तिथे रेनाटोच्या आसपास अनेक सुंदर महिला असतात. त्यातील एक स्त्री त्याला एका खोलीत घेऊन जाते. रेनाटोला तिच्यातही मलिना दिसते. ती रेनाटोला विचारते, ही तुझी पहिलीच वेळ आहे का? रेनाटो म्हणतो, मी तुझ्यासोबत अनेक वेळा कल्पनेत ही गोष्ट केली आहे. त्यानंतर रेनाटो पूर्णपणे ठीक होतो. काही दिवसांनी दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचा पराभव होतो. त्या शहराला अमेरिकी सैनिक जर्मन सैन्यापासून मुक्त करतात. आता तिथल्या लोकांवर कोणताही अंकुश नसल्याने काही स्त्रिया मलिना राहत असलेल्या इमारतीत जाऊन तिला ओढत बाहेर आणतात आणि सर्वांसमोर तिचे कपडे फाडून तिला मारहाण करतात. तिला वाचवायला कोणीही पुरुष मध्ये येत नाही. त्या स्त्रिया मलिनाचे सुंदर केस कापून तिला विद्रूप करतात. रेनाटो दुःखी होऊन हे पाहत असतो. मलिना जखमी असते. सर्व तिच्याकडे बघत असतात, पण तिला कोणी मदत करत नाही. दुसऱ्या दिवशी ती आपला चेहरा लपवत सिसिलीला जाणाऱ्या रेल्वेत बसून ते शहर सोडून निघून जाते. रेनाटो निराश होऊन तिला बघत असतो. यानंतर रेनाटो मलिनाला आवडणाऱ्या गाण्याची कॅसेट घेऊन दुःखात समुद्रकिनारी बसलेला दिसतो. नंतर ती कॅसेट तो समुद्रात फेकून देतो. काही दिवसांनी एक व्यक्ती मलिनाला शोधत त्या शहरात येतो. तो तिचा युद्धावर गेलेला पती निनो होता. तो जिवंत असतो. युद्धबंदी होऊन युद्धात त्याने आपला एक हात गमावला होता. शहरी बॉम्ब हल्ल्यात बेचिराग झालेला असतं. तो त्याच्या घराकडे जातो. त्याचं घर आता निर्वासित लोकांच्या छावणीत बदललेलं असतं. तो त्यांना मलिनाबद्दल विचारतो, पण आम्ही इथं आल्यावर या घरात कोणी राहिलं नव्हतं असं ते त्याला सांगतात. रेनाटो त्याला बघतो, पण तो त्याला काही सांगू शकत नाही. तो तिथल्या अमेरिकी सैन्याच्या कार्यालयात जाऊन तिची चौकशी करतो, पण त्यांनाही मलिनाबद्दल काही माहिती नसतं. रेनाटो त्याच्या मागे चालत राहतो. मलिनाचा पती शहरातल्या काही ओळखीच्या लोकांना मलिनाबद्दल विचारतो. ते तिला वेश्या म्हणत तिला एखाद्या वेश्यालयात शोध म्हणतात. ते ऐकून तिचा पती आणि त्या लोकात झटापट होते. त्यात तो खाली पडतो. रेनाटो त्याला उठवून बसवतो. रात्री मलिनाचा पती निनो आपल्या घरात बसलेला असताना रेनाटो एक चिठ्ठी त्याच्याकडे फेकून पळून जातो. निनो ते पत्र वाचतो. त्यात लिहिलेलं असतं, मलिना फक्त तुझ्यावर प्रेम करत होती. तू मेल्याची बातमी ऐकून तिला खूप त्रास झाला. इथल्या लोकांनी तिचा खूप छळ केला. नाईलाजाने तिला हे काम करावं लागलं. मी तिला शेवटचं मेसिनाला जाणाऱ्या रेल्वेत बसलेलं पाहिलं होतं. ती चिठ्ठी वाचून तो लगेच मेसिना शहराकडे निघतो. त्यानंतर दृश्य दिसतं थेट 1 वर्षानंतरचं. शहरात आधीसारखं वातावरण असतं. सर्व लोकांची रेलचेल असते. पुरुषही आपल्या पत्नीच्या ताब्यात असतात. रेनाटोला देखील एक मैत्रीण असते. पुन्हा लोकांच्या नजरा दूरवर जातात. लांबून मलिना तिचा नवरा निनो सोबत येत असते. आता तिच्यात बदल झाला होता. थोडी जाड होऊन चेहऱ्यावर हलक्या सुरकुत्या आल्या होत्या. धाडसाने पुन्हा त्या शहरात आल्याने लोक आता त्यांना मान देत होते. नंतर मलिना जेव्हा बाजारात जाते तेव्हा सगळीकडे त्यांची चर्चा असते. ज्या स्त्रियांनी तिला मारहाण केली ते तिला प्रेमाने अभिवादन करतात. मलिनाही त्यांना हसून बोलते. आता ती आधीसारखे आकर्षक कपडे घालत नव्हती. आता त्यांना तिच्यापासून असुरक्षितता वाटत नव्हती. त्या तिला खाण्याच्या वस्तू देतात, पण तिच्याकडून पैसे घेत नाहीत. लांबून रेनाटो सायकलवरून ते बघत असतो. मलिना घरी जाताना काही अंतर चालत गेल्यावर तिच्या हातातली बॅग पडून त्यातली फळे खाली पडतात. तेव्हा रेनाटो पळत जाऊन तिला ती फळे उचलून देतो. आज तो पहिल्यांदा तिच्या इतक्या जवळ आला आहे आणि पहिल्यांदाच तो तिच्याशी बोलला आहे. ती त्याला धन्यवाद म्हणते आणि उठून पुढे जाऊ लागते. रेनाटोही तिला गुड लक म्हणतो. ती वळून त्याच्याकडे बघून हसते. आता काळ खूप निघून गेला आहे आणि रेनाटोही मोठा झाला आहे. त्याच्या प्रौढ आवाजात तो सांगत असतो, माझ्या आयुष्यात अनेक महिला आल्या, पण मला एकच चेहरा नेहमी आठवतो, तो म्हणजे मलिनाचा. आणि चित्रपट इथे संपतो.